आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर मी हे रॅशनचेच तांदूळ घेतलेले आहेत, कारण रॅशनच्या तांदळाचीच इडली खूप जास्त छान होते. तर इथं मी 3 वाट्या रॅशनचे तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. म्हणजे 3च 1 प्रमाण आपल्याला ठेवायचे. 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी ही उडदाची डाळ घ्यायची आहे. मग परत त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे मेथीदाणा. याच्यामुळे छान जाळी पडते आपल्या इडलीला. आणि 2 चमचे आपल्याला टाकायचे आहे इथं हरभऱ्याची डाळ. याच्याने छान कलर येतो. इथे हे डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने साफ स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे आणि भिजत ठेवायचे आहेत लगभग 7 ते 8 तासासाठी, जेणेकरून ते छान भिजले जाते. अशा पद्धतीने झाकून ठेवून द्यायचे आहेत. 7 ते 8 तासाच्या नंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता बॅटर वाटताना थोडे डाळ आणि थोडे तांदूळ असं अलग अलग आपण जे भिजत घातलं होतं तसं थोडं थोडं घ्यायचं आहे, 1-1 वाटी. आणि मग आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचं आहे. आता बॅटर एकदम पण सैल करायचं नाही आहे, आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे थोडंसं रवाळ अशा पद्धतीने. आणि बॅटरना घट्ट ठेवायचं आहे थोडंसं. थोडासा सोडा आपल्याला ॲड करायचं आहे, कारण थंडीचे दिवस आहेत तर या दिवसामध्ये फुगत नाही बॅटर. नाहीतर उन्हाळ्यामध्ये वगैरे सोडा यूज करण्याची पण आवश्यकता नाही. तर इथे सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि ओव्हरनाईट आपल्याला हे ठेवायचं आहे. कमीत कमी 10 ते 12 तासासाठी तरी हे छान असं पीठ फुगून तयार झालेलं आहे. आणि इथं आम्ही बनवायला घेतली आहे इडली. तर सगळ्यात आधी इथे ते इडलीच्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं ऑइल. आणि मग बघा इथं असं हे बॅटरमध्ये बनवून रेडी झालं होतं. फुगल्याच्या नंतर ते अजूनच घट्ट झालं होतं. ते छान अशा इडलीला वाफवून तयार झाल्या आहेत. जवळपास 7-8 मिनिटामध्ये किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये छान वाफल्या जातात. आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि तितक्या जाळीदार झाल्या आहेत. आता मी इडली काढण्यासाठी चिमट्याचा यूज न करता असं झाऱ्याचा यूज करते. बॅटरपासून तुम्ही आप्पे आणि डोसे सुद्धा बनवू शकता.